बापरे! सकाळचा नाश्ता असो की मुलांचा टिफिनचा डब्बा, अगदी सगळ्यांनाच प्रश्न पडतो काय बनवावं? तर हा नाश्त्याचा प्रकार अगदी तुमच्यासाठी. सकाळ-सकाळच्या घाई-गडबडीमध्ये मित्रांनो, तुम्ही अगदी 2 मिनिटांमध्ये अतिशय सुपर सॉफ्ट जाळीदार डोश्याची रेसिपी बनवू शकता, अगदी मोजक्या साहित्यामध्ये. चला मग मंडळी, डोसे बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम बॅटर तयार करण्यासाठी एका मिक्सर जारमध्ये 1 कप इतका बारीक किंवा मोठा कोणताही रवा घ्यायचा आहे. त्यामध्ये अर्धा कप पाणी, अर्धा कप इतकी दही टाकून 1 चमच मीठ टाकायचं, बारीक वाटून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने बॅटर एकदम स्मूथ वाटायचं आहे. बॅटर इतपत आपल्याला जाडसर ठेवायचं आहे. आता हा तयार बॅटर आपल्या बाउलमध्ये काढून बाउल प्लेटने कव्हर करून द्यायचा आहे आणि 5 मिनिटांसाठी साईडला ठेवायचा आहे. हे बघा मित्रांनो, 5 मिनिटांमध्ये रवा छानपैकी भिजला गेलाय. आता बॅटर एकदम मिक्स आउट करून घेतलं आणि त्यामध्ये अर्धा चमच इतका खाण्याचा सोडा ऍड करायचा आणि डोसे इतके जाळीदार बनतील ना, अगदी हप्त्यातून 2 ते 3 दिवस तुम्ही नाश्त्यासाठी हीच रेसिपी बनवाल. हे बघा, सोडा व्यवस्थितपणे मिक्स आउट करून घेतलं की बॅटर आपलं डोशाचं रेडी आहे. अगदी झटपट तयार होतो. आता म्हणजे लो फ्लेमवरती आपल्याला छानपैकी डोशाचं बॅटर 1 पल्ली इतकं टाकायचं आणि छानपैकी स्प्रेड करायचं आहे. बॅटर स्प्रेड करून झालं की गॅसची फ्लेम हाय करायची. हे बघा, कसली सुरेख जाळी डोशावरती पडत आहे. डोसा सुकायला लागला की साईडने 1 चमच इतकं तेल सोडायचं आहे आणि डोशाच्या कडा साईडने लूज करून आपला डोसा टर्न करायचा आहे. डोसा बघा तरी मित्रांनो, कसलं सुरेख खालतून गोल्डन ब्राऊन झालेला आहे आणि डोशावरची जाळी बघा, आहा कसली सुरेख. आता डोसा 1 मिनिटात तयार झालाय, प्लेटमध्ये काढायचा आहे. सेकंड डोसा देखील करून दाखवतोय. हे बघा, बॅटर टाकण्यासाठी गॅस लो केलेली होती. बॅटर छानपैकी स्प्रेड करायचं. किती सुंदर सुरेख जाळी पडत आहे बघा. अगदी म्हणजे तुमचे एकूण एक डोसा असे तयार होते, एकदम जाळीदार. आणि डोसा सुकल्यानंतर साईडने तेल सोडायचे, कडा लूज करून डोसा आपल्याला टर्न करायचा आहे. किती सुरेख गोल्डन ब्राऊन कलर येतो डोशावरती, पाहू शकता. अगदी 1 मिनिटातच डोसा झटपट तयार होतो आणि डोसा छानपैकी या पद्धतीने आलटी पलटी करून आपल्याला कुक करायचे आणि प्लेटमध्ये सर्व करायचं आहे. सो मंडळी, डोसे तर रेडी झालेले आहेत. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ इतपत पाहता व्हिडिओ नक्कीच एक लाईक ठोका. तसं आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. नक्की ही डिलिशियस सुपर सॉफ्ट टिफिन करता किंवा नाश्ता करता रेसिपी ट्राय करा. एकदा बनवली तर तुमची फेवरेट होऊन जाईल. तसंच मंडळी, चॅनलवरती चटणी कशी बनवता याची रेसिपी देखील आहे. चला मंडळी, पुन्हा भेटूया. हर हर महादेव.